नमस्कार मंडळी, मी अश्विनी. आज तुमच्यासाठी एक छोटीशी कथा घेऊन आली आहे. या कथेतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. एक माणूस असतो, तो एवढा गरीब असतो की 2 वेळेचं अन्न देखील मिळत नसतं. तो एका ठिकाणी बसलेला असतोय, तेव्हा त्याच्या समोरून एक तपश्चर्या केलेला एक मोठा साधू महाराज चाललेले असतात. तो त्यांना बघून म्हणतो, महाराज, तुम्ही तर खूप महान साधू दिसत आहात. मला सांगा, माझ्या नशिबात नक्की काय लिहिलं आहे? मला 2 वेळची नीट भाकरीसुद्धा मिळत नाही आणि आयुष्यात फक्त दुःखच दुःख आहे. तेव्हा महाराज म्हणतात, ठीक आहे, आणि थोडे डोळे बंद करून साधना करतात. काही वेळेनंतर डोळे उघडल्यावर ते त्या माणसाला सांगतात, येथून पुढे तुझ्या आयुष्यात मोजून फक्त 20 भाकरी लिहिल्या आहेत. या व्यतिरिक्त तुला आयुष्यात काही मिळणार नाही. तुला 20 भाकरी मिळतील, पण त्यानंतर तू राहशील की नाही हे मी सांगू शकत नाही. तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज, तुम्ही एवढं ज्ञानी आहात, विद्वान आहात, तुम्ही एवढं भविष्य बघता, तेव्हा असं काही करा की 20च्या 20 भाकरी मला आत्ताच मिळायला हव्यात. कारण आजपर्यंत मी एक सोबत 2 भाकरी ही बघितल्या नाहीत. तेव्हा महाराज म्हणतात, अरे, तुला 20 भाकरी मिळून जातील, पण नंतर तुझ्या आयुष्यात काहीच नाही. या शेवटच्या 20 भाकरी असणार आहेत. तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज, ठीक आहे, नंतर काही नाही मिळालं तरी चालेल, पण आता 20 भाकरी मिळाल्या ना तर बरं होईल. तेव्हा ते साधू महाराज म्हणतात, ठीक आहे. कसे तरी ते आपल्या शिष्यांची मदत घेऊन त्या माणसांसाठी 20 भाकरीची व्यवस्था करतात आणि त्याला सांगतात, या तुझ्या वाट्याच्या राहिलेल्या 20 भाकरी आहेत. आणि असं बोलून ते महाराज निघून जातात. आता तो माणूस भाकरी खायला सुरुवात करतो. तो खूप खुश असतो. ज्याला 2 भाकरी कधी मिळाल्या नाही, आज एकदम 20 भाकरी मिळाल्या असतात. मग तो अर्धी भाकर खातो, नंतर 1 भाकर खातो, नंतर 2 खातो. आयुष्यात त्यानं एवढं जेवण कधीच केलेलं नव्हतं. 2 भाकरी खाल्ल्यानंतर त्याचं पोट भरलं. आता पोट भरल्यानंतर तो विचार करतो की 18 भाकरींचं मी काय करू? तेव्हा तो बघतो की त्याच्यासारखाच माणूस समोरून जात असतो. तो सुद्धा खायला मिळतं का हे शोधत असतो. मग तो त्या दुसऱ्या माणसाला म्हणतो की आज माझ्याकडे 18 भाकरी आहेत, त्यातल्या 2 तू घे. तो त्या गरीब माणसाला भाकरी देतो. तो दुसरा माणूस पळत पळत जातो. त्याच्या आसपासच्या गरीब लोकांना सांगतो की त्या माणसाकडं आज भाकरी आहे. तेव्हा ती सगळी त्या गरीब माणसाकडे येतात आणि मग राहिलेल्या सगळ्या भाकरी त्या गरीब लोकांमध्ये वाटतात. काही वर्ष उलटल्यानंतर ते जे साधू महाराज असतात ते त्याचं रस्त्याने चाललेले असतात. ते विचार करतात की मी काही वर्षापूर्वी इथं एका माणसाला 20 भाकरी दिल्या होत्या, ज्या त्याच्या नशिबातल्या शेवटच्या भाकरी होत्या. आता बघू तरी त्याचे काय हाल आहेत. ते जेव्हा त्या जागेजवळ येतात तेव्हा ते बघतात तर तो माणूस खूप मोठा धनवान झालेला असतोय. त्यानं तिथे खूप मोठा मांडव घातलेला असतो. तिथं हजारो लोक जेवत असतात. जेवणामध्ये पण स्वादिष्ट पक्वान असतात. ते साधू महाराज एकदम हैराण होतात. ते त्या माणसाजवळ येतात आणि विचारतात की कसं झालंय? तुझ्या हाताच्या रेषांवर, तुझ्या मस्तकावर फक्त 20 भाकरी लिहिल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काहीच नव्हतं. पण आज तर तू धनवान झालास. तुझ्यामुळं हजारो लोक जेवण करत आहेत. तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज, जेव्हा तुम्ही मला 20 भाकरी देऊन गेलात तेव्हा त्यातल्या मी 2च भाकरी खाल्ल्या. बाकीच्या 18 भाकरी मी माझ्यासारख्याच गरीब लोकांना वाटल्या. आणि जसं मी भाकरी वाटल्या, माझ्याकडे अजून लोक जेवण घेऊन यायला लागली. जसं तुम्ही मला 20 भाकरी दिल्या तसेच लोक मला जेवण द्यायला लागले. परंतु मी त्यातलं थोडं खायचं आणि गरीब लोकांना द्यायचं. एक दिवस एवढं जेवण आलं की मी खाऊनसुद्धा 100 लोकांना वाटायला लागलो. जेवढं मी वाटू लागलो त्याच्या कित्येक पटीने जेवण माझ्याकडे येत गेलं. माझे काम बघून काही मोठ्या लोकांनी मला घर घेऊन दिलं. त्यांनीच मला व्यवसायही चालू करून दिला. माझा व्यवसाय माझी बायको बघते आणि मी दिवसभर जेवण वाटायचं काम करतो.
आज हजारो लोक रोज जेवण करतात. मला माहिती नाही कुठून येतं हे, पण मी जेवढं वाटतो त्याच्या दुप्पटीने येत असतं. मित्रांनो, निसर्गाचा सर्वात मोठा नियम आहे, जेवढं तुम्ही दुसऱ्याला देता निसर्ग तुम्हाला अनेक पटीने देतो. या नियम 100% काम करतो. जरी तुमच्या नशिबात ठराविक गोष्टी लिहिल्या असतील, पण तुम्ही देण्याचं कर्म सतत करत असाल तर तुमच्या नशिबात लिहिलेल्या गोष्टींपेक्षा 10 पट जास्त तुम्हाला मिळतं. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो म्हणजे फक्त पैसे द्यायचे, पण तसं नाही. तुमच्याकडे देण्यासारखे अनेक गोष्टी असतात. तुमच्याकडे असलेलं कौशल्य शिकू शकता, तुम्ही एखाद्याला चांगलं मार्गदर्शन करू शकता, तुम्ही एखाद्याला आधारासाठी तुमचा खांदा देऊ शकता, तुम्ही एखाद्याला त्याच्या संकट काळात धीराचे 2 शब्दही देऊ शकता, आणि काही जमत नसेल तर एखादं छानसं हास्यही देऊ शकता. मंडळींनो, एक लक्षात ठेवा, जेव्हा जमिनीमध्ये आपण बी पेरतो तेव्हा झाडाला यावंच लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. तसं ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टी द्यायला सुरुवात करता, निसर्गाला तुम्हाला द्यावंच लागतं. या जगाचा नियम आहे. पण आपली अपेक्षा असते आपण ज्याला मदत केली त्यांनीच आपली मदत केली पाहिजे, आणि मग आपण म्हणतो मी त्याला एवढी मदत केली आणि त्यांनी धोका दिला. मंडळींनो, जरुरी नाही की ज्याला तुम्ही मदत केली त्याच्याकडूनच तुम्हाला काही मिळेल. ते वेगळ्या रूपात सुद्धा मिळू शकतं, पण तुम्ही वाटले तर तुम्हाला मिळणार हे निश्चित. अजून एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते, ती म्हणजे स्वतःचं नुकसान करून दुसऱ्याला काही देऊ नका. त्या गरीब माणसानं आधी स्वतःचं पोट भरलं आणि मग राहिलेली दुसऱ्यांना वाटलं. तसंच तुम्हीसुद्धा स्वतःचं नुकसान होऊ न देता दुसऱ्यांची मदत करा, दुसऱ्यांना आधार द्या, सहाय्य करा. म्हणून जो माणूस देणारा असतो त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही, आणि हे सत्य आहे. तर अशा प्रकारे ही छोटीशी कथा येथे संपन्न होत आहे. तर तुम्हाला ती कशी वाटली आणि मला नक्की कळवा. आणि अश्विनी पठाडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्या सर्वांचे मनापासून आभारी. धन्यवाद.